नमस्कार. लाडक्या बहिणींचं आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. तर लाडक्या बहिणींसंदर्भात आदितीताई तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली. चला तर पाहूयात त्या काय म्हणाल त्या. जे निकष आहेत ते जे त्याच्यामध्ये आपण बाबी निश्चित केलेल्या आहेत त्यालाच अधीन राहून काही व्हेरिफिकेशनचा आम्ही एक कार्यपद्धत आम्ही केलेली आहे डिसाईड. त्याच्यामध्ये साधारणपणे आपला जो इन्कम टॅक्स आहे म्हणजे आपण 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना आपण याच्यामध्ये लाभ देत आहोत. तर त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डेटा हा रिकन्साईल करणं हा एक त्याच्यामध्ये आम्ही विषय घेतलेला आहे. त्यामुळे त्यानुसार आम्ही इन्कम टॅक्स विभागाचा त्याच्यामध्ये हे घेऊन जो डेटा आहे तो रिकन्साईल करणार आहोत. दुसरं, याच्यामध्ये आम्ही शासन निर्णयामध्ये नमूद केलेला आहे की जर एखादी लाभार्थी एखाद्या दुसऱ्या कुठल्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल आणि तो जर 1500 पेक्षा कमी असेल तर त्याची जी मॅचिंग फिगर आहे म्हणजे किमान त्यांना 1500चा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून. उदाहरणार्थ नमो शेतकरी योजना जी आहे याचा लाभ 1000 रुपयापर्यंत असतो. तर या योजनेचा लाभ जे घेणारे आहेत त्यांना वरचं 500 रुपयाचं जे ब्रॅकेट आहे ते आपण शासन निर्णयामध्ये पण नमूद केलेलं आहे की आपण ते वरचे 500 देऊन त्यांचा लाभ आपण 1500 पर्यंत नेणार. त्यामुळे तर त्या दृष्टिकोनातून आम्ही एक स्क्रुटिनी एक ड्राईव्ह करत आहोत. ज्यांचे 4 चाकी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचं आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे, परिवहन विभाग जो आहे त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत. ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे, ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत. आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आधारचं एक अप्रुव्हल आपल्याला लागतं ई-केवायसी साठी. तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत. त्यामुळे या 5 बाबींवर आपण साधारणपणे जे आम्हाला कंप्लेंट आलेले आहेत, मग काही कंप्लेंट पालघरमधून आलेले आहेत, काही यवतमाळमधून आलेले आहेत, काही फलटण साताऱ्यामधून आलेले आहेत, काही वर्ध्यामधून आलेले आहेत. तर या ज्या साधारणपणे कंप्लेंट्स आलेल्या आहेत त्याच्या आधारे आपण या 5 बाबींवर चौकशी किंवा एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण सुरू करत आहोत. तर अशा प्रकारे जी घोषणा करण्यात आली तर याच्या माध्यमाने अशा प्रकारे जे 5 निकष ठरवण्यात आलेले आहेत तर यामध्ये इन्कम टॅक्स डेटा जो आहे तो वापरून जे संपूर्ण लाभार्थी आहेत त्यांचं व्हेरिफिकेशन होणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या शासकीय योजनांचा जर लाभ घेत असेल 1500 पेक्षा जास्त असेल तर त्यांचं देखील यामध्ये व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे. आणि कमी लाभ जर घेत असाल तर तुम्हाला एकंदरीत 1500 पर्यंत हा लाभ दिला जाणार आहे. याचबरोबर ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे आणि लाडक्या बहिणींचा लाभ घेत आहात तर अशांचे देखील ट्रान्सपोर्ट विभागामार्फत डेटा चेक होणार आहे. आणि नावात बदल असेल किंवा आधार कार्डवरती नाव वेगळं त्यानंतर बँकेत नाव वेगळं असे दुबार नोंदणी झाली असेल तर त्यांचं देखील क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे. आणि याचबरोबर केंद्र सरकारकडून पुन्हा एक वेगळ्या प्रकारची ई-केवायसी केली जाणार आहे. तर या संदर्भात मागणी देखील करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे यांनी माहिती दिली. तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.